संजय राऊत यांनी भाजपवरती मोठा आरोप केलेला आहे की देश धार्मिक होता, मात्र भाजपने तो आता धर्मांध केलेला आहे. नाही, मला वाटतं संजय राऊत हेच बेधुंद झालेले आहेत, आंधळे झालेले आहेत आणि त्याच्यामुळं त्यांच्या डोळ्यावर झापड लावले आणि त्यांचं तोंड सुटलेलं आहे. त्याच्यामुळं वाटेल तो आरोप, वाटेल ते नॅरेटिव्ह सेट करण्याचा, पसरवण्याचा त्यांचा प्रयत्न त्या ठिकाणी असतो. भारतीय जनता पार्टी कालही हिंदुत्ववादी भूमिका घेणारा पक्ष होता, आजही आहे, उद्याही राहील आणि हिंदू धर्माचा आम्हाला सार्थ अभिमानच आहे. तुमच्यासारखे विचार काँग्रेसच्या दावणीला आम्ही बांधत नाही. तुम्ही पूर्णपणे काँग्रेसची विचारधारा घेऊन संजय राऊत बोलताय, वाटचाल करताय, त्याच्यामुळे तुम्हाला काँग्रेसचाच प्रभाव असल्याचं तुमच्या वक्तव्यातनं वारंवार दिसून येतं. स्वदेशीचा नारा जो आज पंतप्रधानांनी दिलेला आहे, पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांनी सुद्धा दिला, मात्र संजय राऊत म्हणतात की स्वदेशी ही काँग्रेसची देणगी आहे. हा नारा महात्मा गांधींनी दिला होता म्हणून खाली आहे. आता संजय राऊत महात्मा झालेले आहेत, त्यांचे विचार महान झालेले आहेत, त्याच्यामुळे ते नारे काय देतील. स्वदेशी हा आपल्या देशासाठी ही एक चळवळ उभी राहिली होती, परंतु काँग्रेसनं ती पुढे नेली नाही. स्वाभाविकपणे त्या ठिकाणी स्वदेशीचा नारा दिला, आम्ही नाही बोलत नाही, परंतु स्वदेशीला महत्त्व आणि ग्लॅमर मोदी साहेब आणतायत. आज आपण इतर देश आपल्याला कशा प्रकारे वेठीस धरतायत हे आपण पाहताय. अशा वेळेला आत्मनिर्भर भारत झाला पाहिजे, स्वदेशी त्या ठिकाणी वाढलं पाहिजे, ही पंतप्रधानांनी आज भूमिका घेतली आहे आणि त्याच्यामुळे देशासाठी स्वदेशीचा नारा मोदी साहेब त्या ठिकाणी पुढे नेत आहेत. भले तो कुणीही दिलेला असो, देश महत्त्वाचा आहे आणि मोदी साहेब देशासाठी त्या ठिकाणी तो नारा स्वदेशीचा घेऊन पुढे जात आहेत. संजय राऊत असंही म्हणतात की राज ठाकरे म्हणतात की आमच्या अजूनही युतीबाबत चर्चा नाही, पुढील काळात आम्ही चर्चा करू, असं राज ठाकरेंकडून वक्तव्य येते. परंतु संजय राऊतांनी आज जाहीर करून टाकले की मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नाशिक या महापालिका ज्या आहेत त्या आम्ही एकत्र करू. ओतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग, तसं संजय राऊत अधिकृत त्यांना केलंय का? दोन भावांची चर्चा झाली का? पक्ष एकत्र येण्याचं ठरलंय का? का संजय राऊत हवेत गोळीबार करतायत? परंतु हा त्यांचा विषय आहे. अजून मला वाटतं घोडा मैदान खूप लांब आहे, परंतु संजय राऊतांना वारंवार त्या ठिकाणी ठोकवावं लागतंय, त्यांना कोणता बळकट करावा लागतोय, म्हणून आम्ही एकत्र येणार आहोत, आम्ही एकत्र येणार आहोत, अशा प्रकारचा जयघोष 20 वर्ष त्यांना राज ठाकरे साहेब आणि मनसे आठवली नाही. आता त्यांना ते आठवायला लागलंय. एवढी हतबलता संजय राऊत किंवा उबाटाची कधीच महाराष्ट्रानं पाहिलेली नाही. आज खरं तर कल्याणमध्ये कुठेतरी चिकन मटन बंदीच्या संदर्भात जो निर्णय झाला त्याच्याविरोधात जितेंद्र आव्हाड इथे पार्टी करून आंदोलन करतात, एक वेगळं आंदोलन. नाही, पार्टीवालेच नेते आहेत ना, त्याच्यामुळं पार्ट्या करण्याला संधी मिळाली की कशातही ते संधी शोधतात. करावी त्यांनी गटारी साजरी. नाही, मला वाटतं बघा, अशा प्रकारचे निर्णय उद्धव ठाकरे साहेब सीएम असताना सुद्धा बंदीचे झालेले आहेत, परंतु यांना विकासाच्या मुद्द्यावर बोलायचं नाही, लोकांसाठी काय बोलायचं नाही. जे नॉन इश्यू आहेत ते इश्यू करायचे आणि भावनिक वातावरण करून काही नॅरेटिव्ह सेट करता येतं का, असा केविलवाना प्रयत्न आहे. ते हतबल झालेत, केविलवाणी अवस्था त्यांची झालेली आहे. त्यातनं रोज अशा प्रकारचे वागणं त्यांचं आणि बोलणं दिसतंय. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणतात की लाडकी बहीण योजना ही अजितदादांनी आणली आणि अजितदादांमुळे एवढं घोघवीत यश मिळाले, कसं बघतं या वक्तव्यांना? अजितदादांना देवेंद्रजींनी सरकारमध्ये आणलं, त्याच्यामुळे आता अजितदादा वेगळे, एकनाथ शिंदे वेगळे असं काय मानायचं कारण नाही. कुठल्याच नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी आम्ही महायुती म्हणून बोललं पाहिजे. प्रत्येकाला आपला पक्ष वाढवणं, आपल्या नेत्याचं महात्म्य वाढवणं हा अधिकार आहे, ज्याचं त्यांनी करावं. परंतु योजना तिघांनी मिळून आणली, तिघांनी मिळून त्याची अंमलबजावणी केली आणि तिघेही या योजनेचे शिल्पकार आहेत. शिंदे साहेबही आहेत, अजितदादा अर्थमंत्री म्हणून आहेत आणि देवेंद्रजी या राज्याचे मुख्य म्हणून निश्चितच त्यांचंही नेतृत्व आहेच. छगन भुजबळ यांनी आज वक्तव्य केलेलं आहे.
गोंदिया या ठिकाणी त्यांना तुमच्यावर करण्याच्या वेळी जायचं होतं, मात्र ते गेले नाही. ते म्हटले की याआधी मनुष्य काळात सुद्धा मला धुळ्याचं पालकमंत्रीपद देत होते, मी घेतलं नाही. मला जे काही करायचं ते मी नाशिकमध्येच करेन. नाशिकच्या पालकमंत्री पदावरून कुठेतरी आता नवीन एक वाद निर्माण होताना पाहायला मिळते का माहितीमध्ये? नाही, भुजबळ साहेब मोठा नेता आहे, ते किरकोळ वाद त्या ठिकाणी करत नाही, वाद केले तर मोठे करतात आणि त्याच्यामुळे एखाद्या छोट्या जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून वाद करतील असं मला वाटत नाही. ते पक्षीय वाद करतात, राज्यस्तरावरचं नेतृत्वाचा मोठा वाद असू शकतो आणि स्वाभाविकपणे नाशिक त्यांची कर्मभूमी आहे. प्रत्येक नेत्याला आपल्या जिल्ह्यात त्या ठिकाणी नेतृत्व करावं, काम करावं हा त्यांचा आग्रह असतो. त्याच्यामुळे त्यांचा आग्रह असणं काही चुकीचं नाही, परंतु जेव्हा युतीचं सरकार असतं त्यावेळेला अनेक गोष्टींचं संतुलन मुख्यमंत्र्यांना नेतृत्वाला करावं लागतं आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारचे निर्णय होत असतात. मला वाटतं भुजबळ साहेब हे अत्यंत समंजस अशा प्रकारचा नेता आहेत, प्रगल्भ नेता आहेत आणि त्याच्यामुळे इतर नेत्यांसारखे त्या ठिकाणी बेजबाबदार त्या ठिकाणी वक्तव्य किंवा वागणं त्यांचं असू शकत नाही. हो, रायगडच्या पालकमंत्री पदाचा सुद्धा वाद पाहायला मिळतो. गोगावले यांनी आज ग्रामपंचायतीचं ध्वजारोहण केलं आणि त्यांची लेवल तीच आहे असं राऊत म्हणतात. नाही, मला वाटतं राऊतांना दुसरं काम धंदाच उरलेला नाही आहे. त्यांनी मला वाटतं आमच्यावर लक्ष ठेवण्यापेक्षा थोडे जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष ठेवावं ना. राऊतांची रोजची वक्तव्य काढा. कधी ते शेतकऱ्यांच्या हिताचं बोललेत, कधी कामगारांच्या हिताच्या बाबतीत बोललेत, कधी विकासाच्या बाबतीत काही बोललेत, कुठली एखादी योजना सरकारला देऊन आपण राबवा म्हणून आक्रमकपणे बोललेत. त्या ठिकाणी फक्त टोमणे मारणे, टोकाची टीका करणे आणि त्या ठिकाणी वाईट वक्तव्य करणे अशा प्रकारचं संजय राऊतांचा एक ढाचा बनला आहे आणि दुर्दैवानं मीडियाला पण अशा प्रकारचं त्यांचं आक्रस ताळेपणाचं बोलणं आवडताना दिसतंय आणि त्याच्यामुळं संजय राऊतने शिव्या दिल्या, हेडलाईन, ब्रेकिंग, विकासाची कामं त्या ठिकाणी असतील त्याला जरा कमी वेळ जातो. त्याच्यामुळे मला वाटतं संजय राऊतांना बरोबर माहीत झालं आहे की त्या ठिकाणी अशा प्रकारचं काहीतरी 2-4 शिव्या घातल्या टोकाच्या की आपल्याला चांगल्या प्रकारे पब्लिसिटी मिळते. संपादक असल्यामुळे जास्त जाण त्यांना आहे. आज एकंदरीतच भाजपचे माध्यम प्रमुख आहेत आणि प्रवक्ते आहेत नवनाथ बन यांनाही त्यांनी अश्लील भाषेत, शिवराळ भाषेत शब्द वापरलेले आहेत राऊत यांनी. नवनाथ बन यांना आता भरत गोगावलेंना लायकी काढत असताना ग्रामपंचायतीचं ध्वजारोहण केलं. आता नवनाथ बनपर्यंत पण त्यांना यायला लागलं. त्यांना आता त्या ठिकाणी त्यांचाही दर्जा घसरतोय. नवनाथ बन आमचे पत्रकार आहेत, वैचारिक अशा प्रकारचा एक पत्रकार आहे, आमचा प्रवक्ता आहे. आता संजय राऊतांना बाकीचे विषय संपले म्हणून आमच्या नवनाथ बनकडे त्यांचं लक्ष आलेलं दिसतंय. इम्तियाज जलील हे सुद्धा मटन पार्टी करतात. त्यांचं असं म्हणणं आहे की मुख्यमंत्र्यांना निमंत्रण दिलं. नाही, मला वाटतं मी मार्गाशी म्हणाल तसं नॉन इश्यू बनवायचं काम चाललंय. मला वाटतं नागरी प्रश्नांवर बोला, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोला, विकासावर बोला, सरकारचं चुकत असेल तर सरकारला धारेवर धरा, परंतु नॉन इश्यू करायचे, इमोशनल वातावरण करायचं, नॅरेटिव्ह सेट करता येतोय का बघायचा, अशा प्रकारचा केविलवाना प्रयत्न जे विरोधी पक्षाचे नेते करतायत त्यातलाच भाग इम्तियाज जलील यांचं वक्तव्य आहे. भाऊ, देशभर आपण जर पाहिलं तर ईव्हीएम मशीन विरोधात विरोधक आक्रमक होत आहे. हरियाणामधला एक प्रकार पहिल्यांदा समोर आला आहे की सुप्रीम कोर्टात समोर ईव्हीएम मशीन जी आहे ती पुन्हा मोजण्यात आली आणि तेव्हा पराभूत जो उमेदवार होता तो विजयी झाला. पण आता विरोधक म्हणतात की हेच आम्ही सत्य समोर आणण्याचा प्रयत्न करतो. हे बघा, जेव्हा कोर्टासमोर सत्य येतं तेव्हा कोर्ट सत्याची बाजू घेतं. तर त्या ठिकाणी झालेली गोष्ट सत्य असेल, कोर्टाने सांगितलं झालं, परंतु तुम्ही बोलताय ते असत्य आहे ना. राहुल गांधींनी जे काही दिलंय ते सत्य नाही आहे म्हणून कोर्टानं फेटाळलं ना. आज कोर्टाच्या दरबारामध्ये निवडणूक आयोग जर तुम्हाला त्या ठिकाणी सांगतोय, लेखी उत्तरं देतोय, तरी पुन्हा तेच करताय. आजही कोर्टानं सांगितलंय की बाबा तुम्ही ॲफिडेव्हिटवर काय मागायचं आहे ते मागा. मग का घाबरता? ह्यांना उत्तर नको आहे, ह्यांना प्रश्न तसाच राहिला पाहिजे आणि त्या प्रश्नांवर आपली राजकीय पोळी भासता येते का हे यांना बघायचं आहे. झोपलेल्याला आपल्याला जागं करता येतं, झोपेचं सोंग घेतलेल्याला जागं करता येत नाही. तसं यांचं सोंगाड्यासारखं यांचं काम सुरू आहे. एक शेवटचा प्रश्न, रोहित पवार असं म्हणतात की भाजप सारखी एकाधिकारशाही जी आहे
ती अजितदादांच्या पक्षात आली. आता रोहित पवार फार प्रगल्भ झालेले आहेत. ते आत्ताच शरद पवार साहेबांच्या रोलमध्ये गेलेले आहेत. त्याच्यामुळे ते हल्ली रोज सकाळी संध्याकाळी सल्ले देत आहेत. मला वाटतं एवढा घाई सल्ले देण्याचे त्यांनी करू नये. सल्लागार अजून महाराष्ट्रात ज्येष्ठ नेते आहेत, परंतु मला वाटतं ज्येष्ठत्वाचा काय बोलतो त्याला कोट बुरखा त्यांनी घेतलेला आहे. त्यांनी थेट पंतप्रधानांवर पण टीका केली. मग तेच बोललो ना मी, ते आता पवार साहेबांच्या भूमिकेत गेलेले आहेत. त्याच्यामुळे आता अजितदादा गेले, मोकळं रान मिळालंय. त्याच्यामुळे पवार साहेबांनंतर मीच. ह्या जरा मी त्यांना मागे एकदा मला भेटले तेव्हा सांगितलं, बोललो तुमची बुलेट ट्रेन. मला विचारलं कसं साहेब, तर बोललं खूप घाई करता. परंतु काय माझा सल्ला मानला नाही, कारण ते सल्लागार स्वतः असल्यामुळे माझ्यासारख्याचा सल्ला मानू शकत नाहीत ते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.